आरटीआय की पाठशाला या व्हिडिओ सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण प्रभावी आरटीआय कार्यकर्ता कसे बनावे याविषयी चर्चा करणार आहोत। मित्रहो, तुमचं काही कायदेशीर काम करण्यासाठी कधीतरी तुम्ही सरकारी कार्यालयात गेला असणारच। जन्माचं प्रमाणपत्र ते मृत्यूचं प्रमाणपत्र यापर्यंत आपल्याला सरकारी कार्यालयातून विविध प्रमाणपत्र, दाखले व परवाने काढून घ्यावे लागतात। पण कोणाचंच सरकारी काम कधीच वेळेत व कसलाही त्रास न होता पूर्ण होत नाही। सरकारी काम म्हणजे रट्याळ व वृक्ष वातावरण, सावकाश चाललेलं काम, खिडकीवरची कंटाळवाणी रांग, इथे अर्ज करा, हा कागद जोडा, तो कागद काढा, भरलेला अर्ज तिथं जमा करा, तेथे शिक्का मारून घ्या, येथे पैसे जमा करा, मग उद्या या, परवा या, नंतर या, आज साहेब नाहीत, आता 4 दिवस सुट्ट्या आहेत, थोडं थांबावं, होईलच लवकर, इत्यादी इत्यादी इत्यादी। सरकारी काम आणि 6 महिने थांब ही म्हण काही खोटी नाही। मग वैतागून बहुतेक वेळा सामान्य माणूस सरकारी बाबूंना चिरीमिरी देतो। नंतर मात्र लगेच हवा तो कागद, सरकारी कागद नागरिकाच्या हातात पडतो। असे असंख्य अडथळे पार पाडून आपले सरकारी काम पूर्ण होईपर्यंत सामान्य माणूस परेशान झालेला असतो। हे खरं आहे की भारतीय प्रशासन व्यवस्था मुळीच संवेदनशील राहिलेली नाही। म्हणून तर भारतीय नोकरशाहीला गेंड्याची कातडी असणारी यंत्रणा असे म्हटलं जातं। खरं तर लोकांसाठी सरकार असतं, पण आमच्या देशात सरकारसाठी लोक आहेत असं उलट चित्र दिसत आहे। कारण आपली सरकारी यंत्रणा लोकाभिमुख व जबाबदार यंत्रणा नाही, पारदर्शक यंत्रणा नाही। उलट आपली सरकारी यंत्रणा वृक्ष, रट्याळ, बेजबाबदार व कमालीची भ्रष्ट आहे। सरकारी यंत्रणेतील हे दोष कमी व्हावेत म्हणून माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा भारतीय संसदेत मंजूर करण्यात आला। जगातील सर्वात प्रभावी, सर्वात निर्दोष, सर्वाधिक अप्रतिम, सर्वाधिक परिपूर्ण व सर्वाधिक लोक उपयुक्त असा हा कायदा म्हणून भारतीय माहिती अधिकार कायद्याला जागतिक बहुमान मिळालेला आहे। अशा या कायद्याच्या लोकहितासाठी जो वापर करतो त्या कार्यकर्त्यास माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणतात। पण तुम्ही जर माहिती अधिकार कार्यकर्ता असाल तर तुमचं सरकारी काम पटकन होतं। माहिती अधिकार कार्यकर्त्याची कायदेशीर सरकारी कामात कसलीही अडवणूक होत नाही। उलट सरकारी कर्मचारी हसत खेळत व वेगात काम करून देतात। कोणत्याही माहिती अधिकार कार्यकर्त्याला विचारा, तो हेच सांगेल की त्याची सगळी सरकारी व कायदेशीर कामं कोणतीही लाच न देता, कोणतंही अनावश्यक विलंब न लागता वेगात व पटकन होत आलेली आहे। मग तुम्हाला असा माहिती अधिकार कार्यकर्ता व्हायचा आहे का? व्हायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? माहिती अधिकार कार्यकर्ता बनण्यासाठी पहिली व एकमेव अट ही आहे की तुम्ही भारताचे नागरिक असायला पाहिजे। बाकी तुमच्यावर कुठलंही कसलंही बंधन नाही। वय, शिक्षण, पात्रता अशी बाकी कोणतीही व कसलीही अट राहत नाही। तुम्ही भारताचे नागरिक असाल तर तुम्ही भारतातील राष्ट्रपती भवनापासून ते गावातील ग्रामपंचायत पर्यंत व पंतप्रधानाच्या कार्यालयापासून गावातील तलाठी कार्यालयापर्यंत कोणत्याही सरकारी कार्यालयातील उपलब्ध अभिलेख व कागदपत्रे माहितीचा अधिकार अर्ज करून मागू शकता। नागरिकांनी मागितलेली माहिती देण्यासाठी प्रत्येक सरकारी कार्यालयात जनमाहिती अधिकारी हे पद निर्माण केलेलं असून तुमचा अर्ज तुम्ही कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन तुमचा प्रतिनिधी पाठवून पोस्टाने किंवा ऑनलाईन पद्धतीने जनमाहिती अधिकारी यांच्याकडे पाठवू शकता। कायद्यानुसार जनमाहिती अधिकारी यांनी तुम्ही मागितलेली त्यांच्या कार्यालयातील माहिती 30 दिवसात तुम्हाला देणं बंधनकारक आहे। माहिती नाही दिली तर जनमाहिती अधिकारी यांना माहिती देण्यास विलंब झालेल्या प्रत्येक दिवसाला 250 रुपये याप्रमाणे 25,000 रुपयापर्यंत दंड लावू शकतो। तुम्हाला चांगला माहिती अधिकार कार्यकर्ता व्हायचा असेल तर एक करा, गुगलमध्ये आरटीआय ॲक्ट मराठी PDF असं सर्च करा। लगेच माहिती अधिकार कायद्याची मराठी प्रत येईल, ती डाउनलोड करून घ्या। माहिती अधिकार कायद्यात एकूण 1 ते 31 इतकी कलम आहेत। प्रत्येक कलम समजावून घ्या। साधारणतः 24 पानाचा हा कायदा आहे। काळजीपूर्वक वाचा। कायदा वाचणं व समजावून घेणं ही थोडीशी रोक्ष प्रक्रिया असते। सुरुवातीला समजत नाही, पण पुन्हा पुन्हा वाचन केलं की हळूहळू समजू शकते। याचबरोबर बाजारात माहिती अधिकार कायदा समजावून देणारी काही चांगली पुस्तकं आहेत। यशदा पुणे या शासनाच्या प्रशिक्षण संस्थेनं अधिक चांगली पुस्तकं प्रकाशित केली आहेत। त्यातील काही पुस्तकं विकत घेऊन वाचा व संदर्भासाठी अशी पुस्तकं आपल्या जवळ संग्रही असू द्या। सगळंच तुम्हाला एक दिवसात समजणार नाही, पण तो शिकायची इच्छा सोडू नका। मुख्य म्हणजे चिकाटी सोडू नका। एवढं केलं तर तुम्हीच तुमचे एकलव्य होणारच। पहिल्यांदा सुरुवातीला फक्त खालील 5 बाबी लक्षात घ्या। बाब नंबर 1, माहितीच्या व्याख्येत सरकारी कार्यालयातील कोणतेही रजिस्टर, नोंद, वही, अभिलेख, दस्तावेज, संगणकातील डाटा इत्यादीचा समावेश होतो व ही माहिती आपल्याला मागता येते। बाब नंबर 2, यातील कोणतीही माहिती कोणत्याही भारतीय नागरिकास संबंधित सरकारी कार्यालयात एका साध्या कागदावर जनमाहिती अधिकारी यांच्याकडे अर्ज करून त्यावर 10 रुपयाची फीस भरून मागता येते। दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना फी भरायची गरज नाही। बाब नंबर 3,
मागितलेली माहिती देण्यासाठी प्रत्येक सरकारी कार्यालयात जनमाहिती अधिकारी नियुक्त केलेले असतात. नागरिकाचा अर्ज आला की 30 दिवसात जनमाहिती अधिकारी यांनी कार्यालयातील माहिती गोळा करून देणं बंधनकारक आहे. 30 दिवसात माहिती मिळतेच. बाब नंबर 4, जर जनमाहिती अधिकाऱ्यांनी माहिती नाही दिली तर प्रथम अपील अधिकारी यांच्याकडे अपील केल्यास ते सुनावणी घेऊन 30 ते 45 दिवसात माहिती देण्याचे आदेश देतात. बाब नंबर 5, प्रथम अपील अधिकारी यांच्याकडे जर माहिती मिळाली नाही तर माहिती आयुक्त यांच्याकडे तुम्हाला दुसरे अपील करता येते. तुमची मागणी योग्य असेल तर माहिती आयुक्त मग माहिती देण्याचे आदेश देतात. अधिक माहितीसाठी sic.maharashtra.government.in. या वेबसाईटला व्हिजिट करा. मित्रहो, माहिती मिळणे हा नियम आहे. माहिती नाकारली जाणे हा अपवाद आहे. त्यामुळे पहिल्या 30 दिवसात बहुतेक वेळा तुम्हाला मागितलेली माहिती मिळते. प्रत्येक वेळी अपील व पुढील कारवाईची शक्यतो गरज पडत नाही. माहिती मिळण्यासाठी आपण जो अर्ज करतो त्याचा महाराष्ट्र शासनाने एक नमुना ठरवून दिला आहे. त्याला जोडपत्र अ म्हणतात. हा अर्ज नमुना जनमाहिती अधिकारी यांच्या नावे द्यायचा असतो. या अर्जात या नमुन्यात किमान 11 बाबीचा समावेश असला पाहिजे. त्या 11 बाबी खालीलप्रमाणे आहेत. 1. माहिती हवी असलेल्या सरकारी कार्यालयाचं नाव त्या अर्जात आलं पाहिजे. 2. कार्यालयाचा पत्ता. 3. अर्जदाराचे नाव व पत्ता. 4. केव्हापासून ते केव्हापर्यंतची माहिती पाहिजे आहे तो माहितीचा कालावधी. 5. हव्या असलेल्या माहितीचा तपशील. 6. माहिती टपालाने हवी की स्वतः घेऊन जाणार. 7. अर्जदार दारिद्र्यरेषेखालील आहे की नाही. 8. अर्जदाराची सही. 9. अर्ज जेथून केला ते ठिकाण व दिनांक. 10. अर्जदाराची सही. 11. अर्जावर 10 रुपयाचा कोड फी स्टॅम्प चिटकवणे आवश्यक आहे. फीस म्हणून महाराष्ट्रात 10 रुपयाचा कोड फी स्टॅम्प चालतो. तर केंद्र शासनाच्या कार्यालयातून माहिती हवी असेल तर 10 रुपयाची पोस्टल ऑर्डर जोडावी लागते. या संबंधीचा एक माहिती अर्ज नमुना या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिला आहे. तो डाउनलोड करून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर मग तुमच्या भागातील कोणत्याही सरकारी कार्यालयात हव्या त्या विषयाची हवी ती माहिती तुम्ही माहिती अधिकारात मागवण्याचा शुभारंभ करू शकता. नमुना म्हणून मी येथे काही उदाहरणे देत आहे. उदाहरण नंबर 1, समजा तुमच्या गावातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत तर संबंधित कार्यालयाला रस्त्याची दुरुस्ती केव्हा झाली, किती खर्च झाला, कंत्राटदार व शासन यांच्यात काय करार झाला याच्या प्रती मागा. म्हणजे तुम्हाला रस्त्यावर का खड्डे पडले आहेत आणि त्याला कोण जबाबदार आहे हे समजून येईल. नंबर 2, तुमच्या गावातील प्राथमिक शाळा नीट चालत नसेल तर शाळेच्या जनमाहिती अधिकारी यांना अर्ज करून शिक्षकाची यादी, त्यांना नेमून दिलेलं कर्तव्य, शाळा व्यवस्थापन कमिटीच्या मीटिंगमधील ठराव व शाळेत पोषण आहार विषयक सर्व रजिस्टरच्या छायाप्रती मागा. नंबर 3, तुमच्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात अर्ज करून शासनाकडून आलेला औषध, रुग्णाला दिलेली औषधे, त्याचा औषध साठा, रजिस्टरची प्रत व आरोग्य केंद्राला आलेला निधी व खर्च झालेला निधी व एकूण असणारे कर्मचारी व त्यांचे कर्तव्य यांची माहिती मागा. नंबर 4, तुमच्या गावातील पोलीस स्टेशनमधील मागील 1 वर्षात नोंदवलेले गुन्हे, उघड झालेले गुन्हे, हरवलेल्या व्यक्ती, सापडलेल्या व्यक्ती, चोरीला गेलेल्या वस्तू, शोधून काढलेल्या वस्तू याची नोंद असलेल्या रजिस्टरची प्रत मागा. उदाहरण नंबर 5, तुमच्या गावातील रेशन दुकानात हा अर्ज केल्यापासून मागील 3 महिन्यात आलेलं धान्य, वितरण केलेलं धान्य, शिल्लक राहिलेलं धान्य व रेशन दक्षता समितीच्या सदस्याची यादी व दक्षता समितीच्या झालेल्या मीटिंग यांची माहिती मागा. तुम्ही अशा प्रकारे तुम्ही कोणत्या कार्यालयातून काय माहिती मागवली याची या व्हिडिओमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कॉमेंट्स लिहा. तुम्ही माहिती अधिकार कायद्याचा वापर करा. मग तुम्हाला जाणीव होईल की हा कायदा खूप सशक्त व नागरिकांना खूप अधिकार देणारा कायदा आहे. माहिती अधिकार कायद्याचा उपयोग करायला सुरुवात करा. मग तुम्ही नंबर 1 माहिती अधिकार कार्यकर्ता बनणार म्हणजे बनणारच. माहिती अधिकारात कोणत्या विषयावर अर्ज करावेत, माहिती अधिकार अर्ज प्रभावीपणे कसे करावेत, माहिती अधिकार क्षेत्रात लोकांच्या खूप उपयोगी पडेल असे काम कसे करावे याविषयीचे अन्य व्हिडिओ मी इथे लवकरच देईल. बाकी हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.